नमस्कार मंडळी. बऱ्याचदा आपल्याला वाटणाची भाजी करायची असते, परंतु वाटण तयार करण्यासाठी भरपूर वेळ जातो. अशा वेळी जर वाटण तयार असेल तर 10 मिनिटातच आपल्याला भाजी तयार करता येते. मग हे वाटण जर आपण आधीच तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं तर ते 15 दिवस टिकतं आणि भाज्याही झटपट होतात. चला तर मग पाहूयात अशीच एक वाटणाची रेसिपी. प्रथम लोखंडाच्या कढईमध्ये मी धने, जिरे, भाजक्या डाळ्या, पांढरे तीळ, दालचिनी भाजून घेतली आहे आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊया आणि ते एका मोठ्या ताटामध्ये आपण काढून ठेवूया. नंतर कढईमध्ये तेल टाकून आपण त्यामध्ये सुके खोबरे व्यवस्थित भाजून घेऊयात. आता हे सुकं खोबरं देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि एका ताटामध्ये काढून ठेवायचं आहे. आता उरलेल्या तेलामध्ये आपण टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून खरपूस परतून घेऊयात. त्यामध्येच थोडं मीठ देखील टाकणार आहोत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक आणि हे भाजलेलं टोमॅटोचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपण वाटून घेऊयात. आता हे तीनही वाटण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यात थोडंसं तेल टाकून परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेत आहे. आणि तुम्ही बघू शकता आपलं हे 15 दिवस टिकणारं वाटण तयार आहे. हे फ्रीजमध्ये तुम्ही 15 दिवसासाठी ठेवू शकता. चला तर मग हेच वाटण वापरून आपण 10 मिनिटांमध्ये मटकी बटाट्याची भाजी करूयात. येथे मी प्रथम मटकी आणि बटाटा वाफवून घेतलेला आहे. फ्रीजमधून हे वाटण काढून मी आता तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता बरोबर परतून घेणार आहे. आपल्याला हे वाटण जास्त परतायची गरज नाहीये. 1 मिनिटानंतर मी आता यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला टाकून परत परतून घेत आहे. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये वाफवलेली मटकी आणि बटाटा टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. नंतर तुम्ही यामध्ये तुमच्या गरजेनुसार गरम पाणी टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकता 10 मिनिटांमध्ये आपली मटकीची भाजी तयार आहे. ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग आणि रुचकर रेसिपीमध्ये. टिल देन टेक केअर. हॅपी कुकिंग.